एकादशीचा उपवास असो, महाशिवरात्रीचा असो किंवा इतर वेळेही उपवास असो. आपण काही म्हणजे नवीन-नवीन रेसिपी शोधण्याचा प्रयत्न करतो. नेहमीच खिचडी किंवा नेहमीच साबुदाणा वडा खाण्यात थोडंसं बोर जर झालं, तर आजची ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. तर आज आपण बनवणार आहे उपवासाचे अप्पे. करायला अगदी सोपी आहे आणि खायला तेवढीच चविष्ट. आणि यासोबत मी एक मस्त चटणी करून दाखवणार आहे. म्हणजे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर या चटणीमुळे या अप्प्यांची टेस्ट अजूनच अप्रतिम लागणार आहे. नमस्कार, मी सोनल. सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या उपवासाच्या अप्प्याची रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर आपल्याला साबुदाण्याचं पीठ पाहिजे आहे. जर बाजारात तुम्हाला साबुदाण्याचं पीठ रेडी मिळालं ना, ते तुम्ही वापरलं तरीही चालेल. पण म्हटलं जर कुठे नाही मिळत असेल, अवेलेबल नसेल काही ठिकाणी, तर मग ते पीठ कसं करायचं हे पण मी आज तुम्हाला इथे सांगत आहे. तर साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा आणि कसा भाजायचा त्याचा रंग बदलू द्यायचा नाही, पण तो ना फुटतो असा लाही कशी फुटते त्याप्रमाणे अगदी थोडासा थोडासा मोठा होतो आणि तिथपर्यंत आपल्याला भाजायचं 1 2 ते 3 मिनिटं लागतात मीडियम गॅसवर. त्यानंतर हा थंड करून घ्यायचा आहे. आता हा आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे. तर आता सगळ्यात आधी आपल्याला हे जे भगर आहे ते मी भिजत घातलं होतं 3 तास आणि आता हे आपल्याला पहिले बारीक दळून घ्यायचं आहे. तर मी काय करणार आहे, पीठ तर आपल्याला तयार करायचंच आहे. मग त्याच्यासोबतच हा आपला जो भगर आहे तो पण बारीक करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने पीठ मी थोडंसं करून घेतलं म्हणजे साबुदाणा थोडा बारीक करून घेतला आणि लगेचच त्याच्यामध्ये हे भिजवलेलं भगर घातलेलं आहे. जर तुम्हाला वेळ नसेल किंवा जर तुम्ही भगर भिजवायचं पण विसरला असाल, तर जसा आपण साबुदाणा भाजून घेतला आणि बारीक केला, त्याचप्रमाणे तुम्ही भगर पण भाजून बारीक करून घेऊ शकता आणि सोबतच दोन्ही पण भाजलं, एकत्रच भाजलं तरीही चालेल. तर आता साबुदाणा आणि भगर याच्यासोबतच आपल्याला अजून थोडेसे बाकीचे जिन्नस पण घालायचे आहे. तर त्यामध्ये मी जिरं, मिरची आणि आलं घातलेलं आहे. सोबतच पाव कप मी इथे दही पण घालत आहे आणि हे आपण छान ब्लेंड करून घेऊ. जसं आपलं डोसा बॅटर किंवा अप्प्यांचं बॅटर ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर हे एकत्र न करता म्हणजे आता माझ्या या पॉटमध्ये सगळं एकत्र नाही झालं म्हणून मग मी इथे थोडं सगळं बारीक करून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून ही बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, थोडं पाणी घालून मी या पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. इतपत असं आपल्याला बॅटर हे पाहिजे आहे. आता यातलं साबुदाणा पीठ आणि भगर हे दोन्ही पण छान फुलावं त्यासाठी आपण 15 ते 20 मिनिटं याला बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण मस्त एक चटणी तयार करून घेऊ. तर या अप्प्यांसोबत ही शेंगदाण्याची किंवा नारळाची चटणी इतकी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. त्यासाठी मी इथे 1/3 कप नारळ, तर हे ओलं नारळ घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही सुकं नारळ घेतलं तरीही चालेल. त्यानंतर 1/3 कपच एवढं शेंगदाणे घेतलेले आहे. मिरची, आलं हे घेतलेलं आहे. दही घेतलंय 1/4 कप आणि चवीपुरतं साखर, साखर म्हणजे थोडीशी पाव चमचा, चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल फोडणीकरता आणि जिरं आणि लाल मिरची आणि थोडासा कढीपत्ता पण घालायचा आहे. जर तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल आणि जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर या चटणीमध्ये घातली तरीही चालेल. पण आज मी माझ्या आपल्या या सगळ्या रेसिपीमध्ये कोथिंबीर अजिबात वापरलेली नाही आहे. कारण बरेच जण उपवासाला कोथिंबीर वगैरे नाही खात, तर नाही जरी राहिली तरी पण हा पदार्थ असा आहे की तो अप्रतिमच लागणार. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे यामधले जे पदार्थ तुम्ही खात नाही उपवासाला, ते नाही घातले तरीही चालेल. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. फक्त मी दही शेवटी घालणार आहे किंवा थोड्या वेळाने घालणार आहे. सगळ्यात आधी सुके जे सगळे पदार्थ आहे म्हणजे इन्ग्रेडियंट आहे याच्यातले, ते सगळे बारीक करून घ्यायचं. कारण खोबरं कधी-कधी पाणी घातल्याने किंवा दही घातल्याने बारीक होत नाही. म्हणून हे सगळं आधी सुकं ब्लेंड करून घ्यायचं. त्यानंतर दही आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. हे बघा, आपली ही चटणी मस्त तयार झालेली आहे. ही तुम्ही अशी पण खाऊ शकता, पण तडका दिला ना अजूनच मस्त लागते. तर मी इथे एका
तडका पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता। त्यामध्ये 1 मिरचीचा तुकडा आणि जिरं जे आपण घेतलं होतं ते घातलं आणि लगेच थोडासा कढीपत्ता घालून घेऊ आणि ही फोडणी आपल्या या चटणीवरती घालून घेऊ आणि मस्त आपली अशी अप्रतिम चटणी तयार आहे। आता आपल्याला अप्पे तयार करून घ्यायचे आहे। तर हे अप्प्याचं बॅटर तुम्ही बघू शकता, आपल्याला 15 ते 20 मिनिटं झालेली आहे। तेवढ्या वेळात मी चटणी तयार करून घेतली आणि इथे 20 मिनिटानंतर हे बॅटर छान फुललं आहे। जास्त फुलत नाही, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास 1 तास करून ठेवलं, असं बाजूला ठेवलं तरीही चालेल, पण आत्ता जास्त काही वेळ नाहीये मला, त्याच्यामुळे मी फक्त 15-20 मिनिटं ठेवलं आणि हे बॅटर पण छान झालेलं आहे। तयार आहे आपलं हे बॅटर। आता यामध्ये आपल्याला अजून काही जिन्नस घालायचे आहे, ज्यामुळे आपल्या या चटणीची चव अजूनच वाढेल। तर त्यामध्ये मी शेंगदाणे घालत आहे। पाव कप शेंगदाणे घालायचे आहे। चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ आपण सुरुवातीला घातलं नाहीये, मीठ आत्ताच आपल्याला घालायचंय। त्यानंतर पाव कप आपल्याला नारळ घालायचा। तर मी हा नारळ जो आपण चटणीला वापरला तोच थोडासा किसून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे। तर पाव कप घातला आणि सोबत थोडंसं उरलं तेवढं पण घालून घेतलं। हे छान मिक्स करून घेऊ। चला, तर आपलं बॅटर पण छान तयार आहे। आता आपल्याला हे थोडंसं फुलवायचं आहे। म्हणजे काय, तर याच्यामध्ये थोडंसं एअर फॉर्म करायचं आहे। त्यासाठी मी इथे फ्रूट सॉल्ट वापरत आहे, म्हणजेच आपलं इनो। 1/2 टेबलस्पून मी इथे इनो घातला आहे आणि हे छान आता मिक्स करायचंय। याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे, ह्याच्यासोबतच छान मिक्स होऊन जातं। जर तुम्हाला वाटलं किंवा जर बॅटर थोडंसं हलकंसं घट्ट असेल तर तुम्ही इथेच थोडंसं पाणी ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि तेवढ्यात आपलं इनो पण ॲक्टिव्हेट होतो। नाही घातलं तरीही चालेल, तुम्ही बघितलंच, मी तर फक्त इनो घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतलंय। हे बघा, असे छान बबल्स आलेले आहे, म्हणजेच आपले अप्पे एकदम जाळीदार आणि मस्त फ्लफी होणार आहे। तर आता मी अप्पे पात्र घेतलेलं आहे, त्याला गॅसवर ठेवलं आणि त्यावरती आपल्याला सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर या अप्पे पात्रामध्ये घालायचं आहे। तर छान भरून घालायचं। सगळ्यात आधी साईडनी घालत सुरुवात करायची आणि नंतर मधल्या अप्पे पात्रामध्ये घालायचं। हे बघा, मस्त मी घालून घेतलं। आता याला वरून झाकून देऊ आणि 2 मिनिटं मीडियम गॅसवर आपण हे अप्पे एका बाजूनी भाजून घेऊ। हे बघा, इथे मी 2 मिनिटांनी हे उघडून बघितलं, पण काय होतं ना, गॅसला थोडीशी हवा लागते, त्याच्यामुळे हे अप्पे आपले अजून व्हायचेच आहे। वरती फक्त बॅटरच दिसत आहे, ओलच दिसत आहे, त्याच्यामुळे मी परत हे झाकून दिलं आणि परत 1 ते 2 मिनिटं हे भाजून घेतलं किंवा शिजवून घेतलं। 2-3 मिनिटानंतर आपले हे अप्पे बघा वरून मस्त फुलले आहे, छान असे फुगले आहे। आता याला आपण पलटवून घेऊ। मी काय करते, वरून थोडंसं तेल घालून घेते, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण जेव्हा आपण त्याला भाजतो तेव्हा पण छान रंग येतो आणि छान क्रिस्पी असे भाजले जातात। हे बघा, या पद्धतीने मी सगळे अप्पे पलटवून घेतले आणि दोन्ही बाजूनी म्हणजे दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घेतले आहे। आता आपले हे अप्पे तयार झाले। 2 ते 3 मिनिटं मी परत भाजून घेतलं। गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता अप्पे आपले दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी असे भाजून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊ आणि आपण तयार केलेल्या नारळ आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू। हे बघा, या पद्धतीने मी मस्त सर्व्ह केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता अप्पे किती सुंदर जाळीदार आणि फ्लफी दिसत आहे। आणि मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते की आतून कसा झालेला आहे। तर आतून पण तुम्ही बघू शकता किती छान असा जाळीदार झालेला आहे, फ्लफी झाला आहे, अगदी सॉफ्ट आहे आणि बाहेरून क्रिस्पी लागतात पण आतून मस्त सॉफ्ट आहे। आणि यामध्ये जे आपण ओलं नारळ घातलेलं आहे किसून, त्यानंतर शेंगदाणे, यामुळे हा मध्येच जेव्हा आपण खाता खाता थोडासा बाईट येतो ना, तर इतकं अप्रतिम लागत आहे, तुम्हाला काय सांगू। मी तर हे बनवलं आणि खाऊन पण झाले। तर या उपवासाला हे तुम्ही नक्की करून बघा। बघितलात ना किती मस्त फ्लफी आणि छान हे जाळीदार झाले आहे आपले अप्पे। तर ही जी रेसिपी आहे करायला अगदी सोपी आहे, तुम्ही कधी पण करू शकता, म्हणजे असं नाही की उपवास असेल तरच, तुम्ही इतर वेळेस पण ब्रेकफास्टला ही रेसिपी करू शकता। तर या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।
हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.